मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये जी दामिनी आहे ती सावीसाठी संक्रांतीची सगळी तयारी करून ठेवते. सगळं तयारी केलेली असते पण तिथे सावीच येत नाही. नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इकडं जी दामिनी आहे ती सगळ्या तयारी इकडं तिला फोन येतो त्या याचा त्या अंगदचा फोन येतो आणि तो अंगद म्हणतो की हे बघा दामिनी मॅडम आपलं काम झालं आहे. तुम्हाला सांगू कधी सावी कशी करत होती. आणि तो दामिनीला ॲक्शन करून दाखवत असतो. तर दामिनी म्हणते की अरे वा, खरंच खूप भारी केलंस तू. असंच पाहिजे होतं त्या सावीला. आता नाही त्याचं धैर्यापासून ते सावीला वेगळं केलं ना, माझं पण नाव दामिनी मुजुमदार नाही, असं म्हणते. आणि ती म्हणते की लवकरच माझ्या पोराला तिच्या तावडीतून मी सोडणार आहे, असं म्हणत असते. तर आता लगेच दामिनी म्हणते की ठीक आहे. तर आता इकडं जी सावी आहे ती धैर्य जवळ येते आणि म्हणते, धैर्य मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. तर आता धैर्य म्हणतो की मला तुझं काही ऐकायचंच नाही, तर कशाला सांगते तू. तर आता सावी म्हणते की हे बघा धैर्य, तुम्हाला माहिती आहे का, अहो, एका माणसाला तुमच्यासोबत पार्टनरशिपमध्ये काम करायचं आहे. तुम्ही त्या माणसाला कामाला लावू शकतात का? तर आता धैर्य म्हणतो, "काय बोलते सावी तू हे? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती." तर आता लगेच इकडं दामिनी तो माणूस दारू पीत बसलेला असतो अंगद. तर आता इकडं संक्रांतीच्या दिवशी दामिनी सगळी संक्रांतीची तयारी करते. सगळं काही डेकोरेशन वगैरे करते. बायांना हळदी-कुंकवाला बोलवते आणि सगळं झालेलं असतं. आणि आता तिने प्लॅन केलेला असतो, की जी सावी आहे ती आलीच नाही पाहिजे. ती अंगदसोबत सावीला तिकडे काढून देते. म्हणजे ते अंगदला सांगते की सावीला बोलावून घे. आणि अंगद पण आता सावीला बोलावून घेतो. आणि आता अंगद आणि सावी तिकडे असतात दोघेजणे. आणि इकडे आता ती तयारी केलेली असते दामिनी. ती सगळं बायका म्हणतात, "काय हो, तुम्ही जिच्यासाठी तयारी केली ती कुठं आहे पण? ती नाही आली का अजून इथे?" तर आता लगेच ते म्हणतात की "नाही ना, ती कुठं गेली ना काय माहिती." सगळेजण तिची वाट बघत असतात. तर इकडं जी सावी आहे तो अंगद एका ठिकाणी तिला घेऊन येतो आणि सावीला म्हणतो, "आतमध्ये बघा ना कोणीतरी आहे." सावी दरवाजा वाजवते, आतमध्ये जाते. तर आता अंगद लगेच बाहेरून कडी लावून घेतो आणि सावीला तिथे कोंडून घेतो. आणि सावी ओरडते, "ओ दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा." पण कोणीच दरवाजा उघडत नाही. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.